पेण पूर्व विभागातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। कोरा झालेला सातबारा मूळ मालकांच्या नावे परत द्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। 2010 पासून संपादित 1240 हेक्टर जमिनींपैकी अनेक भूखंड 16 वर्षांनंतरही वापरात नसल्याचा आरोप आहे। 9 गावे 13 आदिवासी वाड्यातील सुमारे 3800 कुटुंब बाधित झाली आहेत। 2013च्या कायद्यानुसार 5 वर्षात वापरात न आलेली जमीन परत देण्याच्या तरतुदीकडे लक्ष वेधण्यात आलं। आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्तांमार्फत देण्यात आला। मुंबई पुणे महामार्गावर खोपोली हद्दीत मिळगाव ठाकूरवाडी येथे सकाळी 7च्या सुमारास कंटेनर सुमारे 100 फूट दरीत कोसळला। या भीषण अपघातात चालकाचा अंत झाला। अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, वाहतूक पोलीस, बोरघाट महामार्ग यंत्रणा, IRB पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि हेल्प फाउंडेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले। बचाव कार्य तातडीने हाती घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते। याबाबत अधिक तपास सुरू आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील बोरघाटातील सायमाळ परिसरात पहाटे एका कारला अचानक आग लागून ती पूर्ण जळून खाक झाली। कार खोपोलीहून पुण्याकडे जात असताना हा प्रकार घडला। चालक सुमित गांधी राहणार पिंपरी चिंचवड यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ कार बाहेर पडल्याने जीवितहानी टळली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत वाहन जळाले होते। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाट पोलीस चौकीजवळ मालवाहू ट्रकचे 3 टायर फुटल्याने भीषण अपघात झाला। ट्रकने सुरक्षा कठड्याला धडक दिल्याने पत्र्याचे ब्लॉक पुणे लेनवर आणि समोरील ट्रकवर पडले। या अपघातात दोन्ही चालक जखमी झाले असून त्यांना लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। माल रस्त्यावर सांडल्याने पुण्याकडील वाहतूक काही काळ थांबवावी लागली। JCBच्या सहाय्याने माल बाजूला करून मार्ग खुला करण्यात आला। अपघातग्रस्त ट्रक गुजरात क्रमांकाचा असून अधिक तपास सुरू आहे। खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न संघर्षाऐवजी संवादातून सोडवू असे प्रतिपादन माधव भंडारी यांनी केले। 35 वर्षांपूर्वी धरणासाठी 8 गावं आणि आदिवासी वाड्यांचे स्थलांतर झाले, मात्र पुनर्वसनाच्या मागण्या प्रलंबित असल्याचा आरोप आहे। याविषयी वाचा फोडण्यासाठी जनजागरण प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली कृती समितीनं लढा उभारलाय। भंडारी यांनी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून इतिहास ऐकला आणि शासनाशी बैठक घेण्याचं आश्वासन दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक भूमिका घेतील असा विश्वास त्यांच्या मार्फत व्यक्त करण्यात आला। अलिबागमधील विकास कामांवरील खर्चाचा तपशील जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांनी श्रीबाग येथील पत्रकार परिषदेत केली। 2025-26 मध्ये रस्ते, ड्रेनेज, डिव्हायडर आणि सुशोभीकरणासाठी मोठा निधी खर्च झाल्याचा दावा असला तरी कामांचा तपशील नागरिकांसमोर नाही असे त्यांनी नमूद केले। विशेषतः रंगीत पट्टे आणि डिव्हायडरसाठी दाखवलेल्या कोट्यवधी खर्चाचा ताळेबंद जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। प्रशासनानं पारदर्शकता दाखवली नाही तर पुढील उग्र भूमिका जाहीर करू असा इशारा संदीप पालकर यांनी दिलाय। होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर उरण बाजारपेठ रंग, पिचकाऱ्या आणि सजावटीच्या साहित्यानं सजली आहे। पर्यावरणपूरक रंगांना यंदा विशेष मागणी असून विविध आकारांच्या पिचकाऱ्या उपलब्ध झाल्यात, मात्र दरांमध्ये सुमारे 5% वाढ झाल्याने ग्राहकांना अधिक खर्च करावा लागत आहे। व्यापाऱ्यांनी वाढत्या किमतींचे कारण वाहतूक आणि कच्चा माल दरवाढ असल्याचं सांगितलं, मात्र ग्रामीण आणि शहरी भागात रंगोत्सवाची तयारी सुरू झाली असून होळीला विधिवत पूजन होणार आहे। दुसऱ्या दिवशी धुळवडीत रंगाची उधळण केली जाणार आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।